तर जरांगे पाटील यांचं उपोषण यशस्वी झालेलं आहे। त्यानंतर आपण पाहतो की GRचा अभ्यास अजून केला जातो। त्यानंतर इथे राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्र राजे, प्रताप सध्या मुंबईच्या CSMT परिसरामध्ये या ठिकाणी आता गुलाल उधळला जातोय आणि विजयाचा गुलाल उधळला जातोय। विजयाचा गुलाल उधळलाय, दादावर आमचा सार्थ अभिमान आहे। नक्कीच काय म्हणाल? आम्हा विजयाचा गुलाल उधळलाय, आनंद आहे। एक मराठा जी दादाचं स्वप्न होतं ते आज सगळं साकार झालेलं आहे। त्यामुळे असं वाटतंय, खूप छान वाटतंय, गारगार वाटतंय, गारगार वाटतंय, लय भारी वाटतंय, हाक्या लय भारी वाटतंय। आपण या ठिकाणी पाहतोय आता कसं पाटील म्हणाले 9 वाजेपर्यंत एकाचे मराठा आणि कुंभी हा पुरावा आहे। तरी पण हाके सरकार आपलं मोदी सरकार ऐकत नाही। त्याच्यामुळे आहे ना देवेंद्र फडणवीसला आहे ना धडा शिकवण्यासाठी मराठे मुंबईमध्ये। तर मराठा आंदोलकांचा हा जल्लोष आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर दुसरीकडे GRची प्रतीक्षा आहे। GR जरांगेंकडे देण्यात आलेला आहे, मात्र त्यांच्या माणसांकडनं त्याचा अभ्यास सुरू आहे का त्यानंतर GR मध्ये सगळ्याच नोंदी व्यवस्थित आहेत हे पाहिल्यानंतरच जरांगे पाटील आपलं उपोषण सोडणार आहे। त्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर इतर सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो CSMT स्थानकाच्या इथे सगळ्याच आंदोलकांचा जल्लोष इथे सुरू झालेला आहे। जरांगेंचं उपोषण यशस्वी झालेलं आहे। 5 दिवसांपासून जरांगे हे मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत, हैदराबाद गॅझेटची मागणी जी आहे ती लागू होत नाही तोपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही असा निर्धार जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला होता। आणि आता मराठा आरक्षण उपसमिती जी गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सातत्याने त्यांच्या बैठका झाल्या, मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा त्यांच्या बैठका झाल्या, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या देखील मध्यरात्री बैठका झाल्या आणि त्याच्यानंतर आता तोडगा काढण्यात आलेला आहे। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपूर्ण मसुदा जो आहे तो जरांगे पाटील यांच्या समोर वाचून दाखवला। जरांगे पाटलांनी तो पाहिला, त्याच्यावर काही त्यांनी प्रश्न विचारले, त्या संदर्भातली माहिती या मसुद्यामध्ये नेमकं काय आहे ते मराठा आंदोलकांना त्यांनी सांगितलं। याच्यानंतर हा मसुदा जो आहे तो त्यांच्याकडे असलेल्या अभ्यासकांकडे त्यांनी तपासण्यासाठी दिलेला होता। अभ्यासकांनी वेळ घेतला आणि यानंतर हा मसुदा जो आहे तो वकिलांकडे देण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्याकडून होकार आल्यानंतर सर्व काही ठीक आहे असं सांगितलं। वकील आहेत त्यांनी या सगळ्या GRचा अभ्यास केलेला आहे, त्यातले काही जे मुद्दे आहेत ते आता जरांगे यांना ते समजून सांगतायत। जरांगे पाटील यांना या GR मधल्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या लोकांकडून समजावून सांगितल्या जात आहेत। जो मसुदा देण्यात आला होता तो मान्य केला होता जरांगे पाटलांनी, मात्र तसाच GR आहे का या संदर्भात हा त्यांच्या वकिलांकडून याचा अभ्यास करण्यात आला आणि त्यातल्या काही बाबी ज्या आहेत त्या आता जरांगे पाटलांना त्यांचे वकील सांगतायत। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटील यांच्या शेजारीच बसून आहेत। GR हा अधिकाऱ्यांकडून आणला गेला। यावेळेला मसुदा ज्यावेळेला जरांगे पाटील यांच्या समोर सांगण्यात आला त्यावेळेला उदय सामंत होते, माणिकराव कोकाटे होते, ते दोघं आता या ठिकाणी नाही आहेत। मात्र राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्र राजे भोसले, त्याच्यानंतर आता आलेले प्रताप सरनाईक जरांगे पाटील यांच्यासोबत व्यासपीठावर वकिलांकडून काही बाबी ज्या आहेत त्या जरांगे पाटील यांना सांगितल्या जात आहेत। जरांगे पाटील सुद्धा ते मुद्दे जे आहेत ते समजून घेत आहेत।
तर ठिकठिकाणी सुरू असलेला मराठा आंदोलकांचा हा जल्लोष, एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते. तर दुसरीकडे ही दृश्य आपण पाहत आहे व्यासपीठावरची. वकिलांच्या टीमकडून मनोज जरांगे पाटील यांना काही मुद्दे जे आहेत ते सांगितले जात आहेत, त्या संदर्भात त्यांची चर्चा सुरू आहे. GR मध्ये शासकीय भाषा असते आणि त्यामुळे प्रत्येक शब्द या ठिकाणी तपासून पाहिला जातो. मगाशी आपण स्वल्पविराम पूर्णविराम या संदर्भात देखील पाहिलं होतं. तर शासकीय भाषा असल्यामुळे, सरकारी भाषा असल्यामुळे सुद्धा प्रत्येक शब्द या ठिकाणी आणि त्या वाक्याचा अर्थ या ठिकाणी वकिलांकडनं जरांगे यांना समजावला जातो. GR तर आता जरांगे पाटील यांच्या हाती आहे. मात्र जी भाषा मसुद्यामध्ये होती तीच GR मध्ये आहे का हे आता तपासून घेतलं जातंय. हा पूर्ण अभ्यास झाल्यानंतरच जरांगे याला होकार देतील आणि त्यानंतर आपलं उपोषण सोडणार आहे. तर हे सगळी दृश्य आपण पाहतोय. मी सध्या मुंबईच्या CSMT परिसरामध्ये या ठिकाणी आता गुलाल उधळला जातोय आणि विजयाचा गुलाल उधळला जातोय. विजयाचा गुलाल उधळला. चर्चा करतायत, प्रत्येक मुद्दा या ठिकाणी समजून घेत आहेत आणि हा GR योग्य असेल तर त्यानंतर जरांगे आपलं उपोषण सोडणार आहे. त्याचे काही मुद्दे वकिलांकडनं समजावून सांगितले जात आहेत जरांगेंना, ते देखील आपण इथे पाहतोय. तर दुसरीकडे आपण पाहताय मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी केली जाते आणि सोबतच आता फटाक्यांची आतषबाजी सुद्धा या ठिकाणी केली जाते. जल्लोष, एक आनंद जो आहे तो मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी केला जातो. पुण्यातील एक दृश्य आपण पाहत आहे. मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये मराठा आंदोलक ज्या ज्या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्या ज्या ठिकाणी त्यांची गर्दी आहे त्या ठिकाणी असा जल्लोष आणि पुण्यामध्ये सुद्धा आता जल्लोष सुरू झाला. आझाद मैदानाच्या बाहेर, CSMT स्थानकाच्या बाहेर देखील मराठ्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. इथे देखील गुलाल उधळला जातो. तर तिथे GR संदर्भामध्ये जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. मसुद्यामधल्याच गोष्टी GR मध्ये आहेत का हे देखील तपासून घेतलं जाते. तर GR बाबत फसवल्यास एकाही नेत्याला राज्यामध्ये फिरू देणार नाही असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे.